राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी ग्वाही दिली की कोल्हापूर शहरातील IT पार्क, टेक्नॉलॉजी सेंटर, डेटा सेंटर, रिंग रोड यांसह सर्व प्रलंबित प्रश्न 2 वर्षात सोडवले जातील। ते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेत अभियंता दिनानिमित्त बोलत होते। आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं की जागतिक बँकेच्या मदतीने 3400 कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प सुरू होणार असून यात राधानगरी धरणाचे दरवाजे दुरुस्ती, नदीतील गाळ काढणे, पूरभिंती उभारणे यांचा समावेश असेल। या कार्यक्रमात ज्योती चौगले, विजय कोंडेकर, प्रताप कोंडेकर, एकनाथ पाटील, SL पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आपण या ठिकाणी कोल्हापूर शहराचा प्रामुख्याने ट्रॅफिक सिस्टीम असेल, विविध प्रोजेक्ट्स असतील, महानगरपालिकेच्या नवीन करायच्या आपल्याला इमारती असतील, याकडे देखील आपण लक्ष घालणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोल्हापूरचा विकास चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही असं आजच्या या इंजिनियर डेच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला एवढंच सांगेन की 2 वर्षाच्या आत कोल्हापूर शहराचे जे प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।